सोलापूर महापालिका येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट रोड MIDCमध्ये सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याला लागलेल्या आगीच्या तसेच त्यात झालेल्या मृत्यूच्या अनुषंगाने आढावा घेतला। सर्व संबंधित विभागांनी पुढील 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले। MIDCमधील कारखानदारांनी अग्निरोधक यंत्रणा सक्षम ठेवावी तसेच कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे करू नयेत असे ते म्हणाले। राज्य शासन व प्रशासन एक कारखानदार, कामगार तसेच उद्योगाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत आहेत। अक्कलकोट रोड MIDCमध्ये नुकतीच झालेली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी MIDCमध्ये रस्ते, पाणी, वीज या सुविधाबरोबरच अत्याधुनिक अग्निशामक वाहने लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित अक्कलकोट MIDCमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक नगर रचना संचालक मनीष विष्णुरकर, कार्यकारी अभियंता तपन डंके, स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे, MIDC विभागीय अधिकारी शिवाजी राठोड, अग्निशमन अधिकारी दिनेश अंभोरे, महापालिकेचे अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे, श्रीमती रोहिणी तडवळकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, पेंटापा गड्डम, अध्यक्ष सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ आदी उपस्थित होते।